नमस्कार मित्रांनो, मी रोहित पवार आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. सो आता कामावरनं सुटलो जस्ट. हे बघू शकता हिरानंदानी इस्टेटला इथे आमच्या कॅफे इथं 5 साईडलाच आहे. आणि आता जातोय घरी जाऊन बॅग वगैरे पॅक वगैरे करून अर्जंट निघायचं आहे गावी जाण्यासाठी. तुम्हाला पुढे समजेलच. बरोबर आहे इथे माझी मम्मी, इथे बहीण, इथे बघा बॅगा वगैरे लावल्या त्यांनी मस्त की. हा खेड स्टेशनवरती सकाळचे आता 4:45 झालेत. ही ट्रेन लागली आता, ही तुतारी एक्सप्रेस. खूप गर्दी होती मित्रांनो. पूर्ण रात्रीचा जो प्रवास होता ना, पूर्ण रात्रभर उभं होतो रे. दादरपासून इथपर्यंत उभे आलो. खूप गर्दी होती. आणि आता इथून घरी जातो मित्रांनो. आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊया. भूक लागले कारण की कालपासून काहीच खाल्लं नाही. तर डायरेक्ट ट्रेन पकडायला आलो आणि ट्रेनला डायरेक्ट दादरला पकडायला गेलो. कारण की इथं कमसे कम चढायला तरी भेटलं, तर ठाण्याला आपल्याला चढायला पण भेटलं असतं. आता भेटूया पुढे. मित्रांनो, सकाळचे आता वाजलेत 6:15 आणि मी पोचलोय आमच्या गावामध्ये. आणि तुम्हाला गावाचा एक छोटासा म्हणजे आमच्या वाडीचा छोटासा एक नजारा दाखवतो. हे बघा. आता जरा श्लोकचा जरा रिव्ह्यू घेऊया. तो याच्या अगोदर पण गावात आलेलो आणि आता दुसऱ्यांदा आलाय. तर त्याला जरा विचारूया, भाव कसा वाटते भावाला. लय भारी भावाला. आता मुंबईत नाही, आता गावाला आलं तर आंबे बघूया भेटतात त्याला खायला. तर मेन म्हणजे रायवाले आंबे आहेत. आता सीझन चालू आहे आंब्यांचा आणि आता ऊन पण कडाक्याचं आहे. तर दुपारी आपल्या झोलाई देवीचं म्हणजे आमची गावदेवी आहे, त्याचा मंदिराचा वर्धापन दिन आहे. तर तिथं पण जाऊया आपण आज. आणि खास करून त्यासाठी गावी आलो आपण आज. आणि तुम्हाला एक सरप्राईज सांगायचं मित्रांनो. तुम्ही याच्या अगोदर ज्या व्हिडिओ बघित असाल माझ्या घरातल्या गावातल्या, आमचा जो गावचा घर आहे त्याचा आता रिन्यू केला आहे. नवीन घर बघायला भेटणार आहे तुम्हाला. चला जाऊन बघूया मित्रांनो. तुम्हाला एक झलक दाखवतो आमच्या घराची. चला हे बघा, इथून बघा. त्या सिमेंटचे पूर्ण ढिगारा पडला आहे, इथं रेतीचा ढिगारा पडला आहे. आणि हा बघा मित्रांनो, हा नवीन घर. हे आमची देऊ. इथं आहे बाबा बसलेत. आहे ते ऋतिक कार्तिक यांचं घर, जितूचं घर इथे. आणि ही आमची पडवी अशी. ही देऊ कधी आली तू? काल आली? झोपेत ना आता उठलीस? हाय कर. बाबा इथं बसलेत. आणि हा बघा आमच्या घरात बाबा इथं बसलेत आमचे. हे आमची आई इथं. आणि गेल हा मस्त. हा इथे असा हा पूर्ण हॉल बघू शकता. हा हॉल आहे. हा पूर्ण असा हा हॉल. इकडे आहे
आमचं किचन, बेस किचन. आणि ह्या साईडला वॉशरूम वगैरे दिले 2, काळोखात दिसणार नाही. आणि इकडे आहे चूल, या साईडला ह्यासाठी दिलंय आणि या साईडला चुलीचं दिलंय. तेही मांडणी इथे. आणि हा असा काहीतरी पाठचा नजारा हा बघा. इथं मामाची खोली. मित्रांनो, सकाळी 6:15 आपण पोचलो गावी आणि त्यानंतर थोडं रेस्ट घेतलं, झोपला, आराम वगैरे केला. आणि आता फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून आता तेव्हा असे ड्रेसिंग मारले आणि चाललो आता मंदिरात वरती. आणि मंदिराचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आपल्या. आणि हे पाठच्या साईडला वगैरे पूर्ण आंब्याची झाड आहेत, कलम आहेत, पण आंबे अजून आले नाही. मित्रांनो ऊन खूप आहे, हे बघा, बघू शकता, बघा पूर्ण ऊन आहे. आणि उन्हात ना 15-20 मिनिटाचं अंतर चालून पार केला. आणि इथं आता एका पॉईंटला पोचलो आहे. आणि आमचा गावचा खास पॉईंट आहे, तिथून आमची जी वाडी आहे ती एकदम क्लिअरली दिसते. आणि पावसाळ्यात तर अजूनच मजा येते म्हणजे बघायला असा व्ह्यू. तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू एक. हे बघा, ही इथं दिसते ती आमची पाटीलवाडी आहे, ही वाली. ही बघा, ही अशी घर आहेत पाटीलवाडीतली आमच्या. इथे खाली चोंडे आहेत इथे सगळे. तिथे शिमग्याला इथे पालखी बसते, साना बोलतात त्या जागेला. आणि इथून ह्या साईडला ही नदी दिसते बघा, जगबुडी नदी. हे बघा, खेडवरून येते आणि पुढे चिपळून जाते. या पुढेच पटरी आहे ट्रेनची. आणि त्या साईडला बघू शकता ती खेडची बाकीची गावं ह्या साईडला आहेत. हे बघा, इथे ही बाकीची गावं खेडची. इथं आमची निसर्गरम्य पाटीलवाडी. संडेवाला येत आहे हे इकडे अरे आणि काय किती आहे दूध धुवून द्या. किती वेळ सांगायचा 5 मिनिटं सोडायला हे घेऊन घ्या. त्या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली मित्रांनो. ती भटजी मंदिरात मंत्र म्हणतायत आणि त्यात पाठच्या साईडलाच मंदिराच्या जेवणाची व्यवस्था केली. तर तिकडे बघू शकता, हे बघा जेवणाची इथं व्यवस्था चालू आहे. भात वगैरे, डाळ, भाजी वगैरे. पोरं आपली गँग बघा मट्टा बनवते. काय बोलता, काय बोलतो कॅमेऱ्यात बोल, कॅमेऱ्यात काय बोलतो मट्टासाठी मित्रांनो. इथं ड्रम वगैरे मस्तपैकी धुवून वगैरे घेतलाय. आता हा पाणी त्यात ऍड करतायत. काय काय रेसिपी सांग आता. हा भरल्यानंतर त्यानंतर हे सगळे आचार्य आहेत, त्यात अजून काहीतरी ऍड करतील तेव्हा आपल्याला समजेल. आणि इकडे जरा हा सगळा असा भाताची टोपा इकडे
तिकडे सगळं जेवण शिस्त त्या साईडला. इथं भाजी वगैरे आली बघा, भाजी. आणि आपली पब्लिक म्हणजे जेवढे पण आलेत गावकरी ते त्या साईडला बसलेत. आणि बाकीचे इथं जेवण वगैरे चालू आहे. आमच्या पोरांचं इथं मट्टा चालू आहे आता. तो थोडा वेळ बघूया, बनल्यानंतर तुम्हाला पूर्ण दाखवू कसा बनला तो. कच्चा नाही त्यांना टेस्ट करा. मीठ वगैरे काय नाही टाकलं, फक्त मसाला टाकलेला. काहीच नाही झालाय. काय नाही केलेलं. अहो मसाला आत्ताच टाकलाय, सगळा मिक्स होईल. लय 35 किलो दही काय लगेच होतोय. हा काय अजून तसाच आहे. हा मसाला टाकलेला तिखटचे टेस्ट चालू आहे. किती चालू आहे. पाणी येईल मग भरपूर पाणी. हॅलो, आजच्या वर्धापनदिनानिमित्त आलेले सर्व भाविक आणि नम्रतेची विनंती आहे. आता पालखी प्रदक्षिणासाठी बाहेर पडत आहे. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै
सर्व भाविकांना विनंती आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी आरतीचा मित्रांनो हा बघा फायनल रिझल्ट. हा बघा बनून तयार आहे बट्टा. हा बरोबर बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. कसा आहे टेस्ट? कशी आहे टेस्ट? मस्त आहे मस्त आहे. मसाला वगैरे टाकलाय. हे आता साईडला काढ घे. ते घे ना छोटे कप घे. कप घे छोटे कप घेतला. टेस्ट करून बघूया. आता अर्धा वेळी कार्यक्रम झाला आहे. मेन म्हणजे सकाळी सत्यनारायणाची पूजा होती. मंत्र सगळं झालंय. त्यानंतर पालखी प्रदक्षिणा झाली. पालखी नाचून झाली आणि आता सत्कार समारंभ चालू आहे. आणि आम्ही येऊन जरा पोरं इकडं बाजूला बसून सावलीत जरा काजूचं झाडं आले. काजूचं झाड आहे ना. तर कारण की तिकडं मंडपातले गरम होते आणि आता ते सत्कार समारंभाला खूप टाइम लावणार. आणि त्यानंतर जेवण थोड्या वेळात जो महाप्रसादाचं सुरू करतील. आणि त्यानंतर संध्याकाळी पण कार्यक्रम आहे मित्रांनो. म्हणजे हरिपाठ आहे आणि सेकंड म्हणजे हरिपाठ आणि कीर्तन एक आहे. हा अशा दोन गोष्टी होणार आहेत. तर त्या पण आपण बघूया. आणि आता थोडा रेस्ट घेतोय, जरा आराम करतोय. काल रात्रीच्या प्रवासातून झोपलो नाही. तर घरी जाऊन नंतर जेवण वगैरे नंतर घरी जाऊन झोपायचं आणि त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट यायचं. वेळ झाले मित्रांनो. आणि हे बघा आता इथे जेवायला बसलेलं पूर्ण महिलांना सुद्धा विनंती आहे की त्यांनीही बसून घ्यायचं. आवाज ऐकू येणार नाही. आवाज ऐकू येणार नाही. जरा तिकडे स्पीकरवरती जरा त्यांचं बोलणं चालू आहे. त्यामुळे एक आवाज कमी येईल. इथं जेवणाची सुविधा चालू आहे बघा. हे पूर्ण इथं या पूर्ण पटांगणात आहे ना जेवण चालू होणार आता थोड्या वेळात. वाढायला सुरुवात झाली. वाढायला बघा वाढायला सुरुवात झाली. हे डालवाले बघा डालवाले. हे डालवाले घेऊन फिरतात तिकडे. हे भातवाले इकडं. हे भातवाले भात दाखवा. भातवाले हा इकडे एक डालवाला. 3 डालवाले. आता भाजीवाला कुठे? नातेवाईक मंडळी यांच्या मार्फत या आपल्या मंदिरासाठी आर्थिक रूपात त्याचप्रमाणे वस्तू रूपात या ठिकाणी देणगी प्राप्त झालेली आहे.
या सर्व देणगीदारांचा या ठिकाणी मी नामोल्लेख करत आहे. श्री बागोजी कोचरे यांच्याकडून. मित्रांनो, आता आलोय आपल्या मंदिराच्या इथे आणि दुपारचा जो कार्यक्रम तुम्ही बघितला असाल आणि आता एक कीर्तन, मगाशी जेवण वगैरे झालं, त्याच्या आधी हरिपाठ वगैरे झाला आणि हरिपाठ आपल्याला भेटला नाही बघायला आणि जेवलो आपण मगाशी. जेवल्यानंतर आता कीर्तनाला झालोय. कीर्तन सुरू झालंय. पब्लिक आले बघा आपल्याबरोबर. हे सूरज आहे, इकडे प्रतीक आहे, हा आपला कोकणी सूरज. इंस्टावरती याचं चॅनल आहे भावाचं, फुल इंस्टावरती मचवतोय. याच्या चॅनलची लिंक पाठवतो खालती डिस्क्रिप्शन मध्ये भाई. आता समोर चालू आहे कीर्तन.
चरण सेवा साधाव्या हरिनाम कीर्तन संतांची पूजन घाली लोकांगण महात्वारी सेवेला सूर्योदय कार्यक्रमाचा प्रसार पर्याय असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी आपल्या या ठिकाणी श्री क्षेत्र मेटे या ठिकाणी श्री जोराई आणि निवड मंदिर चतुर्थ वर्धापन सोहळा आणि त्यानिमित्ताने चालत असणारा हा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी आजची या ठिकाणी कीर्तन सेवा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ यांच्या विशेष संपर्कातून आदरणीय विनायकदादा पडवळ यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. विनायक भाऊ तुमचा हृदयात करण्यात धन्यवाद. अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं नियोजन या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्तानं आपण या ठिकाणी केलेलं आहे. श्री या ठिकाणी जागृत असणारं देवस्थान आपलं झुलाई मळाई माता मंदिर आणि परिसरातून पंचकृषीतून आलेले या ठिकाणी सर्वच भाविक सगळ्यांचं हृदयात करण्यात धन्यवाद. जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या हरिनाम कीर्तन संतांची पूजन घालीन लोकांगण महाद्वारी अभंग जगद्गुरु तुकोबा यांचे महाराज सांगतात आम्ही जन्माला येऊ सृष्टीला थोडासा इफेक्ट करूया थोडा इफेक्ट करूया हॅलो हॅलो बस आम्ही जन्माला येऊ पण आम्ही जन्माला येण्यामागचं प्रयोजन की तुझी चरण ज्याही संतांनी ज्या वेळेस त्यांना अडवलंय त्यावेळेस कधी स्त्रीलिंगात अडवलंय कधी बघा तुम्ही अनेक पद्धतीने या ठिकाणी पुल्लिंगात अडवलंय. जगद्गुरु तुकोबाराय किंवा सकल संतांचं म्हणणं असं आहे की कुळीची ही कुळदेवी केली ठारी संतांनी. ही जी कुळीची कुळदेवी खऱ्या अर्थानं हिच्या स्वरूपाची ओळख आम्हाला जर कुणी करून दिली असती तर ते संतांनी करून दिली आणि तिची ओळख झाली म्हणून आम्हाला तिला शरण जाता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय किंवा हे सगळेच या ठिकाणी हे निश्चित भक्त आहेत विठ्ठलाची. म्हणजे विठ्ठलाचे निश्चित भक्त आहे तेच तुकोबाराय या ठिकाणी कुळीची ही कुळदेवी केली ठारी संतांनी हे देवीला शरण जातात. याचा अर्थ असा आहे खऱ्या अर्थानं देवी आणि देव हे स्वरूपाने एकच आहेत जरी त्यांना संबोधन वेगळे आहे. म्हणजे तुम्ही बघा विठाई पण तीच आहे आणि कृष्णाई तीच आहे कान्हाई पण तीच आहे. बघा तुम्ही आजही तुम्ही लक्ष नाही का पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे तीच या ठिकाणी ही देवी. इथं जरी दर्शन घेतलं जोलाई मनाई माता मंदिराला आल्यानंतर इथं नतमस्तक झालं तर इथलं दर्शन विठ्ठलाला जातं कारण ही देवी देवी स्वरूपात या ठिकाणी ती देव स्वरूपात आहे. म्हणून या ठिकाणी अनेक प्रमाणे उद भोला कृष्णा माई माऊलीचा हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळा सीता हो शोभे माळवंती हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी. आता ऐका एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी म्हणजे असं कोण उभा आहे जगाचा मालक विठ्ठल आहे. महाराज काय सांगतात एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी हो याचा अर्थ विठ्ठल आणि ही देवी ही स्वरूपाने एकच आहे फक्त ही नावाने वेगळी आहे. म्हणून आम्ही जन्माला येऊ तुझी चरण सेवा साधाव्या किंवा वाईट शब्द असतात अनेक शब्द आहेत मग ते भूत लागलं लागली पाहिजे करायला विशाल महाराजांनी सोबत होतो त्यांना जमलं आणि मग ते भूत करायला तिला नेलं देवऋषीकडे नेलं आमच्याकडे देवऋषी म्हणतात मग ते नारा घ्यायचा आगारा घ्यायचा भूत बांधतो बाहेरचं म्हणे भूत बांधतो बाहेरचं म्हणे तो असा मंत्र टाकला की बाई येणं करायची लोक म्हणजे भूत बाहेर ते अंगारा असतोय दुपारा असतोय नारा असतोय बरोबर ना बरोबर ना तुझी नारा असतोय अंगारा असतोय आपण काय काय असतं बरोबर असते का. आता तुम्ही म्हणता मला कसं माहिती कीर्तन असतं बसायला लागतं त्यांच्या बाजूला हा लक्षण नाही का आता म्हणजे भूत बांधतो बाहेरचं म्हणे भूत बांधतो बाहेरचं म्हणे भूत बांधतो बाहेरचं म्हणे तेवढे ते देवऋषीची बायको आली मागं म्हणजे काय चाललंय म्हणा डोळे गेले का तुझे दिसत नाही का भूत बांधतोय ती म्हणजे 4 वर्ष झाले पडलेले का लक्ष्मी तो बांधा मग लोकांचं भूत बांधा बळे भीन शक्ती बोलू नये जेवढा आपला पराक्रम तेवढा आपण म्हणावं. आपण नाही म्हणू शकत हे नवी जन्म ही भाषा तुकोबारायांची आहे
फार मोठी मोठी माणसं आली आणि फार मोठी माणसं गेली, फार मोठ्यांनी प्रतिज्ञा केल्या, त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण नाही झाल्या आणि तरी तुकोबरे म्हणतात की इले मिळून. मग तुकोबांची प्रतिज्ञा कशी काय पूर्ण होईल? फार मोठे विश्वभवन केला खरा हनुमंतराव श्री महाराज विश्वाचार्यांची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. एवढंच नाही आई, स्वतः देवाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. घरी शस्त्र हाती करीने किंवा सांगेल 4 गोष्टी युक्तीच्या. याचा अर्थ आहे पांडवांच्या रक्षणासाठी खऱ्या अर्थानं सुदर्शन चक्र हातात घ्यावं लागलं. देवाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. एवढंच नाही, रावणानं प्रतिज्ञा केली, रावणाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. रावण माहिती तुम्हाला? नाही म्हणते रावण 28 कोटी भिंती सोन्याच्या होत्या रावणाच्या. ओ लाडकी बहीण योजना लक्षात नाही का? 28 कोटी भिंती सोन्याच्या होत्या रावणाच्या. रावणाच्या घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं होतं. एवढंच नाही, 7 कोटी घरं होती सोन्याची रावणाची. आपली 25 तोळ्याची चेन घातलं, सगळ्या गुढे वगैरे ठेवते. आपण रावणाच्या रेंजला तरी रावणाला प्रतिज्ञा केली, आकाशाला शिडी लावील, खरा समुद्र गोड करेल आणि सोन्याला सुगंध आणेल. पूर्ण नाही झाली. तुकोबांना माहिती तरी तुकोबाने म्हणतात की मला सांगा, आपणही प्रतिज्ञा केली का? आठवते तुला प्रतिज्ञा? शाळेत प्रतिज्ञा होते ना प्रतिज्ञा? शाळेत प्रतिज्ञा भारत माझा. सगळ्यांनी बोला, आपल्या पूर्ण झाले का? भारत माझा. बोला बोला बोला, भारत माझा. हा 6 आवाज तुम्ही जीवन आले ना. भारत माझा बोला. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि बांधाबांधवणी आमची भांडण आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय बांधव आहे आणि बांधाबांधवणी आमची भांडण आहे. आमच्या तरी प्रतिज्ञा पूर्ण झाल्या. तुकोबांना माहिती आहे तरी तुकोबांना म्हणतात घेईन मी जन्म. महाराज तुमची प्रतिज्ञा कशी आहे पूर्ण होईल? ऐका, माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे. माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे, पण परमात्मा संबंधीची केल्याशिवाय राहू नये हे सत्य आहे. ज्या प्रतिज्ञेचा विषय स्वतः देव प्राप्ती, बाहू हा संसार देवा